बोल भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिबा फुले की, अहिल्यादेवी होळकर की। खरं तर गेल्या 7 दिवसापासून सगळ्यात मोठी विजय जर असेल भाऊ आपला, तर हा महाराष्ट्र ओबीसी आणि मराठा म्हणून लढत होता। हा महाराष्ट्र हिंदू आणि मुसलमान म्हणून लढत होता। तो महाराष्ट्र आता शेतकरी आणि मजूर आणि दिव्यांगासाठी लढत आहे। हा या आंदोलनातला सगळ्यात मोठा विजय आहे। आमचं उदयजी सावंत आम्ही पाहतोय, आमचं स्वप्न होतं या व्यासपीठावर मनोजजी जरांगे येऊन गेले, ओबीसीच्या नेत्यांनी पण पाठिंबा दिला। आपण राजू शेट्टीजी येऊन गेले, आमचे तुपकर आले, नवलेजी आले, रोहितजी पवार आले, अनिलजी देशमुख असेल, जानकरजी असेल, संभाजी राजे असेल, सगळ्या मोठ्या नेत्यांनी, आणि राकेशजी टिकेत दिल्लीहून पहिला नेता येणारा ते राकेशजी टिकेत पण इथं आले होते। आपण 3 गोष्टीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं। एक तर हा बच्चू कडू जिवंत आहे हे सांगासाठी, माझा प्रहारचा कार्यकर्ता, कष्टकरी, दिव्यांग, शेतकरी, शेतमजुरासाठी आम्ही जिवंत आहोत, आम्ही मेले नाही आहोत, यासाठी एक पहिला गोष्ट उद्देश होता। दुसरा उद्देश होता महत्वाचा, का जो आमचा शेतकरी जात पात धर्म पंथ पक्ष यामध्ये वाटून टाकला, राजकारणी लोकांनी त्या शेतकऱ्याचं, मजुराचं, दिव्यांग अस्तित्वहीन करून टाकलं, त्याचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम आपण या आंदोलनात केलं पाहिजे। खरं तर मीडिया आणि सोशल मीडियाच्या कृपेनं आज महाराष्ट्रभर मी जेव्हा पाहतोय इथे अर्धे अधिक लोक काँग्रेसचे असन, भाजपचे पण काही आहे, फक्त शेतकरी आहे। नेत्याच्या मनात जरी असलं तरी इथल्या शेतकरी शेतमजुरांना नेहमीच सांगत आलो, मत कोणाले मारा, पण जेव्हा शेतकरी शेतमजुराची, कष्टकऱ्याची, दिव्यांगाची लढाई येईल तेव्हा सगळे पक्ष आणि धर्म जात बाजूने घेऊन शेतकरी म्हणून लढावं। कारण 75व्या वर्षामध्ये अजूनही आमच्या आत्महत्या होतं। विमानाचं कारण सांगितलं जातं, ते दुर्दैवी घटना आहे, आम्ही मानतो। काल नैना बोलल्याप्रमाणे 3.5 लाख शेतकरी मेला, त्याच्यासाठी एकही मंत्री का बोलत नाही, त्याच्यासाठी हा सवाल आहे। आणि म्हणून आम्ही पाहतो का इथून इकडे तुम्ही दिलेली साथ, अनेक पक्षाचे लोक, अनेक जातीचे लोक, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, ग्रामपंचायत कर्मचारी असेल, जो गावात काम करणारा, दिव्यांग, तर अर्धी लढाई दिव्यांगानं लढली आहे भाऊ। हा माणूस खुर्चीवर दिसताना पुण्यावरून याटोन एकटा आला, याटोन रायगडला पण आले होते ते। पाय चालता येत नाही, पण जिगर मात्र हनुमानजीची ठेवल्याशिवाय राहत नाही छाती।